राज्याच्या राजकारणात सर्वात जास्त तापलेला मुद्दा म्हणजे शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन करणं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जात उद्धव ठाकरेंनी भाजपावर बरेच आरोप केले होते। मात्र आज माझाच्या एका खास कार्यक्रमात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी या घटनेसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केलाय। भाजपनं उद्धव ठाकरेंना पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, मात्र तरी सुद्धा ठाकरेंनी भाजपसोबत कोणतीही चर्चा न करता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा संजय शिरसाट यांनी केलाय। शिवसेना भाजपचं बहुमतात निवडून 19 निवडणूक झाले, बहुमतात आले होते। सगळेजण प्रयत्न करत होते, फक्त आडलं इथं होतं की 2.5 वर्षाचं काय, पहिले कोणाचे आणि दुसरे कोणाचे। अखेरला त्यांनी भाजपने, मी तुमच्या या चॅनलवर सांगतोय, काय गप्पा मारत नाहीये, त्यांनी हे मान्य केलं, पहिले 2.5 वर्ष तुमचे। जोपर्यंत बसून आपण चर्चा करणार नाही आणि आमचं ठरलं असं प्रेस समोर सांगणार नाही, हे जनतेला कळेल कसं? एक माणूस तरी पाठवा। आणि हे शिंदे साहेब उद्धव साहेबांना सांगितलं, तुला जायचं तर तुझा। आता एखादा नेता जर असं जर मला बोलला, जर उद्या शिंदे साहेबांनी मला, तू शहाणा आहेस ना, तुला जायचं तुझा, मी कशाला जाईल? नाही गेले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।